कोल्हापुरातील 3 पिढ्यांवर उपचार करणारे स्त्रीरोग वंध्यत्व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांचा 18 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. चांदेकरवाडीत मृतांनाही नाही सन्मानाचा निरोप. जीर्ण स्मशान शेडमुळे ग्रामस्थ संतप्त. जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी हाल अपेष्टा अशी विदारक परिस्थिती राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे निर्माण झाली आहे. दूधगंगा नदी पात्रालगत 10 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले स्मशान शेड आज पूर्णपणे जीर्णावस्थेत पोहोचला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृतांच्या शेवटच्या प्रवासाचीही हेळसाळ होत आहे. सिमेंटच्या अवघ्या 6 खांबांवर उभारण्यात आलेले या स्मशान शेडचे पत्रे पूर्णपणे तुटले असून अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात छताऐवजी पावसाचा वर्षाव थेट चितेवर होत असल्याने अंत्यसंस्कार करणं कठीण बनलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तात्पुरते साईडला शेड उभारून अंत्यसंस्कार उरकावं लागत आहेत. ही परिस्थिती प्रशासनाच्या संवेदनाहीनतेचं जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था तर आणखी बिकट आहे. पावसाळ्यात हा मार्ग चिखलाच्या दलदलीत बदलत असून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना आणि नातेवाईकांना अक्षरशः चिखल तुडवत मृतदेह घेऊन जावं लागत आहे. त्यामुळे शेवटच्या प्रवासातही मृतांचा सन्मान राखला जात नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्यात नदीकाठी असलेल्या घाटावर अंत्यसंस्कार केले जातात, मात्र पावसाळ्यात पर्याय नसल्याने मोडकळीस आलेल्या स्मशान शेडचा किंवा तात्पुरत्या शेडचा आधार घ्यावा लागतो. गावाच्या अत्यावश्यक सुविधांमध्ये गणल्या जाणाऱ्या स्मशानभूमीकडे मात्र संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासनाने पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. जिवंत माणसांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मृतांच्या शेवटच्या प्रवासालाही सन्मान देऊ शकत नसतील तर विकासाच्या दाव्यांचे काय करायचं, असा संतप्त सवाल आता चांदेकरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. स्मशान शेडची तातडीने दुरुस्ती, नवीन पत्रे बसवणं आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.